खरं जो देवांचा जो स्थान आहे ना तो पाण्यामध्ये आहे, कुंडामध्ये खरं देव आहेत. ओ माय गुडनेस, हे बघा 3 मोठे मोठे असे कासव आपण पाहतोय बघा. त्याच्यानंतर पूर्ण एक गोल राऊंड मारला तेव्हा आता कुठं मला रोड भेटला असतो. इथं ना संध्याकाळच्या टायमिंगला तुम्हाला चिंबोरी, कोलबी, मच्छी वगैरे पण भेटेल. मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज चालू ना, आज आपण चाललो आहे कुठं काय MGM हॉस्पिटलला चाललो आहे डायरेक्ट. अगोदर तर तिथं कारण की आप्पा आहे आपला तिथं, जाम दिवस झाला आप्पा आजारी आहे. तर तिकडंच चाललो आहे मी बघायला आप्पाला कसं आहे तर, कारण की 7-8 दिवस झाले मी पण गेलो नव्हतो. आज चाललो आहे फायनली. तर काय काय होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये नक्की माहीत नाही. 2-3 ठिकाणी कामं होती पण ती पण स्किप केलं ना आपण, आणि आजचा शेड्यूल सगळा स्किप झाला आहे आपला. आजचं बघूया काय होतं चला. आणि गाईस आता आपला मी रस्त्याचा आपला आनंद घेत घेत चाललो आहे मस्तपैकी. सकाळी सकाळी असं निघलो ना घरातून का एकदम असं प्रसन्न वातावरण वाटतं. आणि आमच्याकडचा जो वातावरण आहे ना तो खरंच खूपच छान आहे. एकदा नक्कीच व्हिजिट करा आमच्या गावाला, खूपच मस्त वाटतं आहे. कारण की इकडं ना असं छोटे छोटे असे डोंगरीसुद्धा पाहायला मिळतील तुम्हाला, आणि खूप मस्त वाटतं आहे. त्याच्यामुळं जाम मजा येते. आणि आता चाललो आहे मी आनंद घेत घेत सगळीकडं. नंतर आपण कर्नाला अभयारण्यातून जाणार आहोत. आणि आमची इथं गोविरला फाट्यावर ना पाहू शकता श्री गोपालकृष्ण गौशाला. गौशालाचं ना नवीनच असं उद्घाटन झालं, ओपनिंग झालं हे बघा. आणि इकडं ना आता गोमाता पण आपल्या आलं तर मस्त वाटते. गोमाता इथं ना एकदम अशी क्यूटवाली वाटते हे बघा. याची एकदम व्हाईटवाली ते एकदम अशी क्यूट वाटते. आणि पाहू शकता वरती आपला ध्वजसुद्धा पाहतोय, खूपच सुंदर असं दिसतंय. आणि इथं नवीनच ओपनिंग झालं आहे. आतमध्ये आपण मूर्ती स्थापना पण केली बघू शकता. आज एक 4-5 दिवस झाले उद्घाटन झालेला. ते छान वाटते आपल्याकडं. आणि आता आपण होतो गोविरला फाट्यावर. आता इथं पण जाणार आहोत पुढं. आणि कोणी जर अलिबाग साईडून वगैरे येत असतील, पेन साईडून, तर इथून तुम्ही सर्व प्रकारच्या अशा भाज्या वगैरे घेऊ शकतात. फळं वगैरे आपल्याला पाहायला मिळतील. इथून नाही पूर्ण असं मार्केटसारखा लुक आहे, कारण की इथून पूर्ण स्टार्ट टू एंड आपल्याला सर्व प्रकारच्या भाज्या पाहायला मिळतील. हे बघू शकता पूर्ण असं इथं जाम भारी वाटते बघायला. इथं ना संध्याकाळच्या टायमिंगला तुम्हाला चिंबोरी, कोलबी, मच्छी वगैरे पण भेटेल. आणि भाज्या तर सर्व प्रकारच्या आहेच, काय टेन्शन नाही. सो आणि आज ना श्रावणी सोमवार तर आपल्याला ही सेकंड दिंडी दिसते. सर्व असे वारकरी आपल्या इथले निघलेत. एक दुर्शत गावावर मिळाले आणि जिते गावामध्ये सुद्धा बघू शकता मोठ्या उत्साहानं लोक इथं निघालेत. खूपच छान वाटते. असं रस्त्यात जाता तर कधी भेटलं ना का मस्त वाटते. हे जिते गाव होता आणि अगोदर दुर्शतला सुद्धा आपल्याला मिळाली अशी दिंडी. कुठे चालले माहिती नाही, नक्कीच शंकराच्या मंदिरात चालले असेल. आज सोमवार आहे. असं बघायला म्हटलं खरंच खूप जाम भारी वाटते. गणपती बाप्पाला असं टेम्पल जाताना खूपच छान वाटते. आणि हो फिलिंग आज मला भेटले जाता जाता बघायला गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पा पण खूपच सुंदर आणि गोड दिसतंय. आणि गाईज आता आपण फायनली पोचलो MGMमध्ये. आता आपल्याला पहिले गाडी लावायला बघायला लागेल जागा कुठं. आता मी तर पहिल्यांदा आलो आहे, मला तर नक्की काय माहिती नाही. सो साहेब आतमध्ये असं काय असेल मला माहीत पण नव्हतं, वाटलं पण नव्हतं. म्हणजे मी तर फर्स्ट टाईम असं आलो आहे. दवाखाना कुठल्या साईडला, आणि एकदम मला सुद्धा हा कॅम्पस पण आहे. सो आयडिया तर काय नाही इथली, कुठल्या साईडला दवाखाना आहे कुठल्या साईडला काय. पहिले तर मी गाडी लावायला जागा बघते, त्याच्यानंतर दवाखाना बघते. एकदम मस्त आहे रे. असं वाटतं इकडं ना संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला पण येऊ शकतो आपण. एवढा भारी इथला म्हणजे वातावरण आहे. मस्तच एकदम क्लीन रोड आहेत. पहिली गोष्ट तर रोड पण क्लीन आहेत एकदम. पण एका ह्याच्यामध्ये कॅम्पसमध्ये खूपच अशी आहेत. मला सगळ्या लोकांनी अशाच गाड्या लावल्यात कुठं बिटं. आपल्या पण अशीच लावावं लागेल. अब कुठं लावू. मला ना हॉस्पिटलमध्ये जायला रोडच नव्हता ॲक्च्युली भेटत. खूप ठिकाणी विचारला, त्याच्यानंतर पूर्ण एक गोल राऊंड मारला तेव्हा आता कुठं मला रोड भेटला हॉस्पिटलमध्ये जायचा. बघू शकता समोरला असा एंट्रन्स आहे. ॲक्च्युली मी तिथं अजून गेलो नाही, चाललो आहे मी. आणि इकडून असा रोड आहे हॉस्पिटलमध्ये जायचा. मस्त वाटते आज. जसं दादाची नाही आप्पाची आमच्या इथं पण भांडणं होत आहे ना. आप्पा ऐका नाही, दादा पण पिसलले जाम. ह्या 2 टुबांना आम्ही आप्पाचा रक्त करला आणि मी द्यावाला आलो या मॅडमला. मॅडम बोलला अरे हो तिकडे आला, इकडे टुबा घेऊन त्या साईडला जात सर. मग आम्ही आलो या साईडला. आणि मग इथं पण रास गर्दी होती बाबा. आणि काहीच ना आता ना आपल्याला भाई वडापाव खायला जायचे मला, शशी वडापावची इथं. सो आता मी सिग्नल पार करून सगळा खास फक्त वडापाव खाण्यासाठी जाणार आहे. स्ट्रगल किती पण करायला लागते भाई, वडापाव मिस नाही झाला पाहिजे आपल्या इथला. म्हणून तर मी बघायची ताटी फटीतनं गाडी काढून आता चाललो आहे. आणि गाईज फायनली आपण पोचलो आहे शशी वडेवाला. पनवेलचं फेमस आहे हो. इथं आता बघू जागा भेटते का नाही, तर मी बाहेरच घेऊन खाईन, कारण की मग आतमध्ये शूटिंग बिटिंग करायला भेटते का नाही तर. सो मला आता मी इथं आलो तर मी कंपल्सरी हो वडापाव खातच.
त्याच्यामुळे मी आज पण आलो. आज एकटाच आहे, मजा येईल का नाही माहिती नाही, पण मी तर एन्जॉय करणार आहे भाई. चला. आणि आपलं आता खाऊन झालाय, मस्त पेटपूजा झाले, बाहेर निघलो तुम्ही. आणि मला ना इथं पण हे बघा गणपती आपण जसं वर्कशॉप भेटला जिथे विकायला आणतात ना, स्टॉल जसं लावतात ना, तसं इथं पण दिसला. आला मस्तच वाटला मला. आता जायचं परत या ट्रॉफिकमध्ये रोड काढत काढत. आणि आता आपलं सर्व काम तर झालं आहे, पण ना आपण डायरेक्ट आता घरी नाही जायचं. आपण इकडे जाऊ सरळ, म्हणजे चौक साईडला जाऊया. असंच जायचं. तुम्हाला छोटं टाके द्यायची तर पण गेलं तरी चालेल. चला आपण टाके द्यायची तर जाऊ, मजा येईल. आज मंगळवारी ॲक्च्युली जातात देवीकडं दर्शनाला, पण असं काय वार नसतं फिक्स. कधी पण आपल्या मनात येईल तेव्हा दर्शन घेऊ शकतो आपण. आपल्या मनावर आहे. देव तर सगळीकडंच आहे, चराचरामध्ये देव आहे. तर आपण आज जाऊया, चला टाके द्यायचे तर दर्शन घेऊया मस्त. मला ना टोल नाक्याची ना एकच गोष्ट आवडते, म्हणजे बघा अशी बाईकवाल्यांसाठी भाई वेगळी त्यांची सोय असते ना बघा. बाकीच्या सगळ्या गाड्या कशा तशा असतात, आणि बाईकवाल्यांसाठीची लाईन ही मला एक नंबर आवडते. काय बोलायचं भाई, एकच नंबर. अहो माय गुडनेस, हे जरा रंबल छोटं टाकायला पाहिजे. अच्छा आजकाल लागतं त्याच्या वर्षी. आणि या साईडला एक्स्ट्रा एक परगी बांधलेले ते टोलसाठी. पण आपल्या ठीक आहे, आपल्या साईडना गाड्याची भाई विषय मोकला. आणि काय आता आपण पोचलो आहे टाके द्यायच्या इथं. आता इथं आपण मस्त की गाडी पार्क करूया आणि इथं आतमध्ये जाऊया. इथेच लावूया गाडी आज. हा आहे मंदिर टाकेदेवीचा. हा समोरला अगोदर आपल्याला कुंड लागेल. जेव्हा आपण नवरात्रीमध्ये येतो ना, तेव्हा ना इथं अशी पूर्ण अशी लाईन लागलेली असते. हे लाईनीसाठी केलं आहे, दर्शनाच्या लाईनीसाठी. आणि त्याच्यामध्ये ना आपण असे छोटे छोटे झुंबरसुद्धा पाहतो आहे. हे बघा छोटे छोटे झुंबर पण लावलेले आहेत. ही दुकानं तशी नेहमी चालू असतात, पण आज नाही आहेत कारण की श्रावणी सोमवार आहे. शक्य आता आज महादेवांच्या मंदिरात जातील. आजचं वातावरण पूर्ण असं खाली आहे, म्हणजे सर्व इथं खाली आहे, कोण नाही आज. मस्त आज तर दर्शन भेटत. थोडासा बसू पण आपण इथं. एकदम पीसफुल मंदिर आहे, एकदम पीसफुल, एकदम शांतता अशी मंदिरात. आणि मला असं वाटतं मी आज चांगल्याच दिवशीच आलो आहे, एकदम छान असा. बघू शकता वरती नाव दिलं आहे श्री टाकेदेवी मंदिर. आता आपण जाऊया आतमध्ये. ते समोरला आपल्याला देवसुद्धा इथं पाहायला मिळतात. कोणते आहेत मला माहीत नाही. आणि त्याच्यानंतर इकडे गणपती बाप्पा, आणि इकडे देवी आहे, कमळावरची देवी आहे. आणि त्याच्यानंतर हे आपली आई टाकेदेवी. आई टाकेदेवीचं दर्शन तर करून घ्या तुम्ही. असा एकदम छोटंसं असं मंदिर आहे देवीचा, आणि देवीचं सुंदर रूप. आणि या साईडला ना हा बघा कुंड आहे, आणि याच्यामध्ये मासेसुद्धा पाहू आपण. हा बघा हा जो कासव आहे ना, याच्यावर ना हा नेहमी याला पुस्तक, म्हणजे याच्यावरती हळद कुंकू असे असतात, तो सुद्धा आहे. त्याच्यावरती सुद्धा पुस्तक. आणि इकडे मासे पाहू शकता आपण, किती असे सुंदर सुंदर इथं मासे, आणि किती मोठे मोठे मासे आहेत. हे बघा इथं आलं की मला हे छान वाटतं बघायला. मी नेहमी इथे आल्यावर बघतोच हे मासे. व्हाईट पण आहेत आणि ब्लॅक पण आहेत. आणि इथं कासवसुद्धा खूप आहेत. त्या साईडला तुम्ही बघू शकता. बघा एका लाईनीत बघा किती कासव इथं लागले आहेत. एक नंबर असे कासव. आणि हे ना कासव एका जातीचे नाहीत, पूर्ण असे वेगवेगळ्या जातीचे आहेत. त्या कासवाची जर ना शेपटी पण बघू शकता, किती अशी मोठी शेपटी आलेली आहे मागे. ओ माय गुडनेस. आणि एवढे असे मासेसुद्धा पाहायला मिळालेत आपल्याला. आणि ह्या साईडला ना हे बघा, तुम्हाला जवळून मी आता दाखवतो. ओ माय गुडनेस, हे बघा 3 मोठे मोठे असे कासव आपण पाहतोय बघा. 3 मोठे मोठे. हा तर खूप मोठा आहे सर्वात जास्त. त्याच्यानंतर तो मोठा आहे, हा मिडलवाला थोडा छोटा आहे. हे बघा किती मोठे मोठे असे कासव पाहतोय आपण. आणि हा कुंडसुद्धा छोटाच आहे, एवढा मोठा नाही, परंतु मासे खूप मोठे आहे त्याच्यात. आणि यांना ना बहुतेकांवरती बघा आपल्याला असं हळद कुंकू पाहायला मिळेल. खरं जो देवींचा जो स्थान आहे ना, तो पाण्यामध्ये आहे, कुंडामध्ये खरे देव आहेत. म्हणून तर तुम्हाला इथे असे अक्षता वगैरे पाहायला मिळते, इथं हळद कुंकू. जर नवरात्रीमध्ये जर आलात ना, तर तुम्हाला इथे अशी ओटी भरायला चान्स मिळते लेडीजना. कारण की खऱ्या देव्या ज्या आहेत ना, त्या पाण्यामध्ये. त्याच्यामुळे ओ माय गुडनेस, हा बघा किती मोठा मासा आला होता. हा बघा खूप मोठे मोठे मासे आहेत. हे कुठले आहेत नक्की मला माहीत नाही, बट मस्त आहेत. असं मंदिरात वगैरे दर्शन घेतलं ना का खरोखर मनाला जाम मस्त वाटते. असा मला तर असं पर्सनली खूप आवडते संध्याकाळच्या वेळी असा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मस्त तिथं बसावा. पण आता मी इथं बसणार नाही, कारण की मला थोडं दुसरीकडे जायचं आहे. नाहीतर मी इकडं आलो ना का थोडंसं 15-20 मिनटं तरी बसतो, आणि मस्त इथं शांत वातावरणामध्ये छान वाटतं खूप. सो आता आपलं दर्शन घेऊन पण झालं आहे. तर आता मी चाललो इकडून दुसऱ्या साईडला, कारण की इकडून मी पळसवरून जायचं होता, बट तिथून कॅन्सल केला आणि या साईडून आलो. मग देवीचं दर्शन घेतलं आणि मग आता मी जाईल. आणि आता आपलं दर्शन घेऊन झालं, आणि आपल्या समोरच पाहता एवढा भला मोठा असा बॅनर
भव्य मंगलागौर स्पर्धा 2026. तर इथलचे जर कोण माझे जर सबस्क्रायबर जर ब्लॉग जर बघत असेल तर नक्कीच या मंगलागौर स्पर्धेमध्ये भाग घ्या. हा बघू शकता ताईंचा असा बॅनर लागलेला आहे.